नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर या भागात जे आहे ते सायंकाळी उशिरा वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आणि पाऊस सुद्धा पडलाय। त्यामुळे जे आहे ते शेतपिकाचं प्रचंड नुकसान झालंय। आता मी अर्धापूर तालुक्यातील चनापूर शिवारात आपण बघतोय ही हायब्रिड जे आहे ते ज्वारी उन्हाळी ज्वारी आहे। मात्र वादळी वारा, पाऊस व गारपिटीमुळे प्रचंड असं शेतकऱ्याचं नुकसान झालंय। आपण बघतोय या जे आहे ते कणसाला मोठे चांगले दाणे लागले होते, मात्र वादळी वारा, गारपीट आणि पावसामुळे जे आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। आता जे आहे ते हे झाड मोडून पडल्यामुळे हे जे ज्वारीचे दाणे आहेत ते सुद्धा परिपक्व होणार नाहीत। त्याचबरोबर जे आहे ते अनेक भागातील हळद असेल, फळबागायचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्याचबरोबर जे आहे ते अनेक आंब्याच्या बागा सुद्धा उद्ध्वस्त झाल्यात। आपण जर बघितलं तर अचानक आलेल्या वादळी वारा व पावसामुळे हे नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। प्राथमिक स्वरूपात एक आंब्याचं झाड आहे, यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आंब्याचा सडा पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला भेटतं। एकंदरीतच गेल्या काही दिवसापासून हवामान विभागाने येलो अलर्ट दिला होता आणि त्या अनुषंगाने जे आहे ते आज वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। आपल्यासोबत स्थानिक शेतकरी आहेत, त्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया। काय सांगाल, काय नाव आहे? वादळी वारा झालाय, पाऊस झालाय, गारपीट झालं, कसं नुकसान झालंय? सर, या ठिकाणी भरपूर नुकसान झालेलं आहे। चनापूर या गावामध्ये संध्याकाळी 4:30च्या सुमारास एकदम असा अचानक जोराचा वारा आणि गारपीट सुरू झाली। यामध्ये केळी पिकाचं नुकसान आणि ज्वारीचं नुकसान आणि अजून बऱ्याच काही आंबा पिकाचं नुकसान झालेलं आहे। तरी ह्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, यामध्ये शेतकऱ्यांना काहीतरी शासनानं मदत द्यावी अशी मी सरकारला विनंती करतो। आपल्यासोबत दुसरे शेतकरी सुद्धा आहेत, तुमचं काय नुकसान झालंय? आमचे ज्वारी, आंब्याचं किती नुकसान झालं असेल? बरंच नुकसान झालं आमचं। हो, निश्चितच आपण बघतो हे शेतकरी होते, वादळी वारा, गारपीट व पावसामुळे जे ते शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। शासनाने जे आहे ते या सगळ्या गोष्टीचे पंचनामे केले पाहिजे आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी मागणी जी आहे ते शेतकरी वर्गातून होताना पाहायला मिळते। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, चनापूर, नांदेड।